चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा। साताऱ्याच्या फलटणमध्ये डॉक्टर महिलेनं ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली त्या हॉटेलमधलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। हॉटेल मालकानं महिला डॉक्टर एंट्री करतानाचा आणि रूममध्ये प्रवेश करतानाचं सीसीटीव्ही फुटेज हे समोर आणलं आहे। तेव्हा आता हॉटेल मालकाने हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सगळ्यांच्या समोर जाहीर केलेलं आहे। हॉटेलच्या बाबत काही प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आलेले होते आणि या सगळ्याबाबत या हॉटेल मालकांनी हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते आता सगळ्यांच्या समोर आणून त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे। हॉटेल मधुदीपच्या मालकांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला। पोलिसांनी घटनास्थळी येण्यास उशीर झाल्यानं वकिलांच्या सल्ल्यानं रूम उघडली आणि त्यानंतर लगेच पोलीस आल्याचं हॉटेल मालक दिलीप भोसलेंनी म्हटलंय। मृतदेह आढळला त्या हॉटेलचे मालक स्वतः दिलीप भोसले आपल्यासोबत आहेत। खरं तर या हत्या आहे असं म्हटलं जातंय, कसं बघता या सगळ्याकडं? हत्या हा शब्दच मूळ चुकीचा आहे। हत्या हा शब्द एकाच व्यक्तीने वापरला, तो म्हणजे अंधारे मॅडमने, आणि खरं बघितलं तर ही हत्या नाहीच आहे। त्या पीडित महिला डॉक्टर ह्या स्कूटर घेऊन रात्री 1:30 वाजता आल्या आणि त्यांनी आमच्या वॉचमनला रूम मागितली। मला जायचंय बारामतीला, पण रात्री आता जाणं शक्य नाही आणि म्हणून मला असं वाटतं की मी इथे मुक्काम करावा, तर तुम्ही मला रूम द्या। आणि त्या ज्या रूममध्ये गेल्या त्या दुसऱ्या दिवशी पर्यंत सकाळी 9 पर्यंत त्या उठल्या नाहीत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या उठल्या नाहीत। आणि मग शेवटी संशय आल्यानंतर आम्ही डिपार्टमेंटला फोन केला आणि मग आमच्या जी दुसरी आमच्याकडे एक्स्ट्रा चावी असते ओनर्स, त्या चावीने आम्ही ती रूम उघडायचा प्रयत्न केला। आज बघताच मॅडम स्वतःच्या स्कार्फमध्ये गळ्यातल्या ओढणीनं लटकलेल्या फॅनला बघायला मिळाल्या आणि आमच्या त्या मॅनेजरला बघायला मिळताच त्यांनी ताबडतोब दार बंद केलं आणि पुन्हा पोलिसाची वाट पाहिली। हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा तुमचा जो स्टाफ असेल त्यांना शंका यायला पाहिजे होती का? कुणीच काही मागवलं नाही, कुणीच बाहेर आलं नाही, या संदर्भात काय सांगाल? म्हणजे हॉटेलची ती जबाबदारी नाही का? ती हॉटेलची जबाबदारी आहे। नेहमी आम्ही काय विचार करतो की 10, 11, 12 वाजता रूम चेकआउट होते आमची, झाल्यानंतर रूम साफसफाई आपण करतो, पण आम्ही त्या क्षणापर्यंत 9, 10 का ते आले नाहीत, पाणी मागितलं नाही, नाश्ता मागितला नाही, असे नॉक केलं, पण आतनं काय रिस्पॉन्स आला नाही। आमच्या मॅनेजरचा असा समज झाला की त्या रात्री उशीर आल्यात, अजून झोपले असतील, म्हणून तो परत बाजूला गेला। 12ला शिफ्ट चेंज झाली आणि 12ला मॅनेजरची शिफ्ट चेंज झाली, दुसरा मॅनेजर आला आणि त्यालाही 3 वाजेपर्यंत काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही। मग मनामध्ये दुखदुख वाढायला लागली की कमी जास्त काय घडलंय की काय, अशी भीती वाटायला लागली आणि असं असेल तर आपण बघितलं पाहिजे म्हणून पोलीस स्टेशनला 5:30च्या दरम्यान फोन केला, 7:30च्या दरम्यान। तुमच्यावर देखील आरोप केले जात आहेत, तुमचे फोटो दाखवले जात आहेत की तुम्ही एका विशिष्ट पक्षाचे आहात, काय सांगा? खरं तर गेली 35 वर्ष या फलटण शहरामध्ये मी काम करतो। मी 35 वर्षात काम करत असताना असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये मी काम केलं नाही। मी ठरवलं की आपण शेवटची काही वर्षे लोकांची सेवा करण्यासाठी नगरपालिकेत संधी मिळाली तर उभं राहायचं, आणि ते चित्र आज प्रत्यक्षात बनतंय, घडतंय असं दिसू लागलं आणि म्हणून मला त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, मला गोवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर बदनामी कशी करता येईल, कसा मला त्रास देता येईल, मला कसं छळता येईल, अशा दृष्टीने विरोधकांनी प्रयत्न केला। तर होते मधुदीप हॉटेलचे मालक, ज्यांनी सांगितलं की घटनाक्रम काय झाला, तर यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे। कॅमेरा पर्सन उमेश सह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण। दरम्यान फलटणमधील मृत महिला डॉक्टरच्या मोबाईलमधील कोणतेही